नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं स्वागत. मी प्राध्यापक संतोष कदम आणि आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहोत तो 11वीचं जे पाठ्यपुस्तक आहे आपलं युवक भारती, या पाठ्यपुस्तकाचा आपण थोडक्यात परिचय पाहत आहोत. थोडक्यात म्हणता म्हणता हा परिचय थोडासा लांबत गेला, काही सविस्तरित गेला, पण ठीक आहे. तुम्ही नुसता हा परिचय जरी पाहिला या पाठ्यपुस्तकाचा आणि पाठ्यपुस्तक स्वतः जरी अभ्यासलं तरी तुम्हाला ते उपयुक्त होणार आहे. त्यामुळं थोडासा पाल्हाळा या परिचयामध्ये आला तर तो दोष स्वीकारून आपण पुढे जाऊयात. युवक भारती या पुस्तकामध्ये एकूण 5 भाग आहेत, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आणि त्यापैकी पहिला भाग पाठ आणि कविता हा आपण मागच्या लेक्चरमध्ये व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिला. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भाग 2 जो देखील पाठ आणि कवितेचाच आहे, याशिवाय भाग 3 जो एका साहित्य प्रकाराचा परिचय देणारा असा भाग आहे, तो आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये ही 2 भाग पाठ्यपुस्तकातली पाहणार आहोत. आणि मग शेवटचा जो तिसरा भाग राहील पाठ्यपुस्तक परिचयाचा, त्यामध्ये आपण उपयोजित मराठी आणि व्याकरण या 2 भागांविषयी चर्चा करूयात. तर सुरुवात करूयात भाग 2 पाठ आणि कविता. यातला पहिला पाठ आहे मित्रांनो, माणूस बांधूया, प्रवीण दवणे यांचा. ऐसे अक्षरे रसिके मिळविणे ही संत ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत. वहिनींचा सुसाट सुल्ला हा शोभा बेंद्रे यांची एक लघुकथा आहे, सुंदर अशी. शब्द कविता आहे यशवंत मनोहरांची, जीवनाच्या सर्व संघर्षातून शब्द कसे बाहेर काढतात याविषयी विवेचन करणारी. तर वार आणि पीस हा टॉल्स्टॉय यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ, तो घडण्याची प्रक्रिया आणि टॉल्स्टॉय घडण्याची प्रक्रिया ही वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार या पाठामध्ये आलेली आहे. पैंजण कविता एक वेगळी स्त्रीवादी कवितेचं उदाहरण म्हणून इथे येते आणि कवितेचं रसग्रहण असे एक भाग या भाग 2 मध्ये आलेले आहेत. माणूस बांधूया या कथेमध्ये, या ललित लेखामध्ये प्रवीण दवणे यांनी अतिशय सुंदरपणे, आज आपण ज्याला म्हणू की संवादाची, संपर्काची, दळणवळणाची साधनं भरमसाठ वाढलीत. रोज माणूस कितीतरी व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवर संवाद साधतोय, पण लेखकाला या संवादात समाधान नाहीच आहे. त्याचं म्हणणं हे सगळे यांत्रिक संवाद आहेत. जो समोरासमोर डोळ्यात डोळे घालून एकमेकांच्या भेटीशी ज्यावेळेस जो संवाद होतो ना, तोच खरा संवाद. हे यांत्रिक संवाद, या यांत्रिक संवादामुळे माणूस दुरावत चाललाय. आणि माणूस जोडायचा असेल तर हे यांत्रिक संवाद थोडेसे काहीसे कमी करून, ठीक आहे गरज म्हणून हे यांत्रिक संवादही राहू द्या, पण मूळ हृदयाला स्पर्श करणारा मानवी संवाद सुरू झाला पाहिजे, असा एक संदेश देणारा माणूस बांधूया हा प्रवीण दवणे यांचा एक ललित लेख आहे. त्यानंतर आहे अक्षरे रसिके मिळविन ही कविता आहे संत ज्ञानेश्वरांची. तुम्हाला माहीत आहे, वारकरी संप्रदायाचे संस्थापक श्री संत ज्ञानेश्वर यांनी आपलं तत्त्वज्ञान त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून आणि त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं. ज्या काळी संस्कृत भाषा ही देवभाषा म्हणून ओळखली जायची, म्हणजे कुठलंही आध्यात्मिक किंवा महत्त्वाचं ज्ञान असेल तर ते केवळ आणि केवळ संस्कृत भाषाच देऊ शकते, अशी ज्या काळामध्ये धारणा होती, त्या काळामध्ये मराठीचा पुढाकार घेऊन, मराठी म्हणजे त्या काळची प्राकृत, तिचा पुढाकार घेऊन मी हे ब्रह्मज्ञान प्राकृतातून किंवा मराठीतून अतिशय प्रभावीपणे आणि संस्कृत इतक्याच दर्जाने मी देऊ शकतो हा अभिमान व्यक्त करून, बघा पहिला संत ज्याने मराठी भाषेचा अध्यात्मासाठी पुढाकार केला, आपल्या पंथाचं सगळं तत्त्वज्ञान त्यांनी मराठी भाषेतूनच आग्रहाने सांगितलं, असे संत ज्ञानेश्वर. आणि त्यांचा मराठी भाषेविषयीचा अभिमान त्यांनी या ओव्या वास्तविक पाहता त्यांच्या भावार्थ दीपिका, म्हणजे आपण ज्याला ज्ञानेश्वरी असा ग्रंथ म्हणतो, या ग्रंथातल्या या ओव्या आहेत. या ओव्यांचा आणखी दुसरा प्रकार सांगायचा झाला तर याला रसिक अनुनय असं म्हटलं जातं. रसिकांना विश्वासात घ्यावं लागतं, रसिकांशी संवाद साधावा लागतो आणि सांगावं लागतं की बाबा सगळीकडं सगळी मोठी मंडळी संस्कृतमध्ये लिखाण करत असताना तुम्हाला मी हे का मराठीत सांगतोय, कारण मराठी भाषा तेवढी सशक्त आहे. काही उदाहरणं तर इतकी सुंदर आहेत त्यातली, की एवढी रसाळ भाषा आहे मराठी की तुम्ही म्हणजे तसं ऐकणं हा कानांचा, तुमच्या कर्ण इंद्रियांचा संवाद असतो, परंतु तुमचे डोळे हे सुद्धा ऐकतील, तुमची जीभ ही सुद्धा ऐकेल, म्हणजे तुमच्या शरीराचा एक ना एक अवयव हा रस ग्रहण करण्यासाठी
तल्लीन होईल अशी शक्ती माझ्या मराठी भाषेमध्ये ही आद्यकवी ज्ञानेश्वरांनी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून, तिथल्या उदाहरणांच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे, जेव्हा केव्हा ही कविता शिकवायचा प्रसंग येईल विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस आपण देखील ती रंगून जाऊ. इतकी सुंदर ही कविता आहे. ऐसे अक्षरे रसिके मेळवीन, माझा मराठीची बोलू कौतिके, तरी ती अमृतातेही पैजा जिंके, अशी सांगणारी ही कविता आहे संत ज्ञानेश्वरांची. त्यानंतर एक स्त्रीवादी म्हणता येईल आपल्याला ह्या ललित कथेला. छोटीशी कथा आहे, त्याला ललित गद्यामध्ये देखील आपण ग्राह्य धरू शकतो. वहिनींचा सुसाट सल्ला. इथं वर्षानुवर्ष स्त्री या व्यवस्थेमध्ये दुय्यम मानल्या गेली आणि स्त्रीच्या वाट्याला काय आलं तर तिनं सदा न कदा ॲडजस्ट करून घ्यायचं, म्हणजे परिस्थितीची जुळून घ्यायचं, तिनं जुळून घ्यायचं, परिस्थितीने नाही जुळायचं तिच्याप्रमाणे, कधी तिच्या मनाप्रमाणे नाही वागायचं. घरातली मंडळी, नवरा असेल, मुलं असेल, सगळ्यांनी तिला त्यांच्या सगळ्यांसाठी हिनं स्वतः सगळं ॲडजस्ट करायचं. असं काहीसं तत्त्वज्ञान जणू बायकांच्या लहानपणापासनं, जन्मल्यापासनं, जसे सीमांत भाऊ यांनी सेकंड सेक्स या पुस्तकामध्ये जसं सांगितलं होतं की व स्त्री जन्माला येत नाही, आपण स्त्री तयार करतो. मूल असतं ना लहान 3-4 महिन्याचं, ते मुलगा आहे का मुलगी कळत नाही, त्याच्यात काही भेदही नसतो. मग हळूहळू आपण ती मुली मोठी व्हायला लागली की तिला सांगतो तू मुलगी आहेस, हे करू नको, तू मुलगी आहेस, ते करू नको, आणि मग अशी आपण मुलगी घडवतो. स्त्री जन्माला येत नाही असं मत त्या सीमांत भाऊ यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि इथं काहीसा तोच विचार या पाठामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. एक कार्यक्रम आहे दूरचित्रवाणीवरचा, आणि हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे, वर्षानुवर्ष चालतोय. का तर महिलांच्या ज्या समस्या आहेत त्याला त्यातल्या या ज्या वहिनी आहेत त्या अशाच समजून घेण्याचा, ॲडजस्ट करण्याचा सल्ला देतात. पण एक दिवस अचानक त्यांच्याऐवजी त्यांची विद्रोही बहीण तिथं जाते आणि मग ती जे सल्ले देते ती सगळ्यांना हादरवून टाकणारे असतात. स्त्रीनं कुठपर्यंत ॲडजस्ट करायचं, व्यवस्थेला देखील स्त्रीसाठी ॲडजस्ट होता आलं पाहिजे, हा सांगणारा असा काहीसा अतिशय सुंदर पाठ आहे. पहा, म्हणजे मी तुम्हाला भावार्थ किंवा त्याला आपण मध्यवर्ती कल्पना म्हणून ते सांगितलं. ज्यावेळेस प्रत्यक्षात पाठ सुरू होईल ना तर त्याचा आस्वाद काहीसा वेगळाच असेल. असा हा शोभा बेंद्रे यांचा वहिनींचा सुसाट सल्ला. त्यानंतर आहे यशवंत मनोहरांची शब्द ही कविता. यशवंत मनोहर हे सर्वच प्रांतात साहित्याच्या लिखाण करणारे सिद्धहस्त असे लेखक आहेत. त्यांनी कविता, कथा, समीक्षा या सगळ्या प्रांतामध्ये त्यांची लेखणी तितक्याच लीलयतेने फिरते. इथं शब्द नावाची त्यांची जी कविता आहे बघा, एखादा कलावंत असतो त्याच्यासाठी त्याचा शब्द किंवा त्याची अभिव्यक्ती किंवा त्याची ती साहित्यकृती त्याला या जीवनातल्या संघर्षातून काहीसा तणावमुक्ती देणारी असते. इथंही लेखकाच्या आयुष्यामध्ये खूप प्रसंग आलेले आहेत. बाहेर बघतोय दंभ आहे, लोक बोलतात एक आहे, करतात एक आहे, हा जो समाजातला विरोधाभास आहे ना तो लेखकाला कुठंतरी खुपतो आणि मग अशा वेळी तो शब्दांचा आसरा घेतो. शब्द त्याच्या जवळ येतात, त्याच्या धगधगणाऱ्या हृदयाला शांत करतात. अतिशय सुंदर अशी यशवंत मनोहर यांची शब्द ही कविता आहे. त्यानंतर आहे वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार. आता वाङ्मयीन लेणं म्हणजे काय तर वाङ्मयामध्ये किंवा साहित्यकृतीमध्ये जी काही अशी अभूतपूर्व अशा कृती निर्माण होतात त्याला म्हणतात वाङ्मयीन लेणी. जशी आपल्या लेण्या असतात ना, तुम्ही अजिंठ्याच्या लेण्या पाहिल्या असतील, वेगवेगळ्या ठिकाणच्या लेण्या पाहिल्या असतील, तर ती एक अशी अजोड कृती असते. तशी साहित्यातली अशी अजोड कृती टॉलस्टॉय या लेखकानं निर्माण केलेली आहे. ती म्हणजे वॉर अँड पीस नावाची त्याची कादंबरी. ज्या काळी सगळं जग युद्धाच्या मागे लागलं होतं, पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, आणि अशा वेळी टॉलस्टॉय सांगतो की जीवनातल्या समस्यांचं निराकरण युद्ध कधीच करू शकत नाही, तर ती फक्त शांतता करू शकते. ही कादंबरी लिहिण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, त्याचं ते संपूर्ण व्यक्तिमत्व, या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया सगळं अतिशय सुंदर या देशपांडे मॅडमनी देवस्थळे मॅडमनी या पाठामधून खूप सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे. वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार ही कविता आहे. पहा, ही देखील स्त्रीवादी कविता आहे. स्त्रियांच्या पायामध्ये पूर्वी जाडजूड पैंजण असायचे, मग थोडे हलके पैंजण आले, मग पैंजण गेले, सँडल आले, आता सँडलही नाही तर अनवाणी पायाने स्त्री फिरू शकते. म्हणजे बघा, स्त्रिया आजच्या ज्या, आज आपण बऱ्याचशा स्त्री मुक्तीच्या गप्पा मारतो, सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्री आलेली आहे आणि मग त्या स्त्रीनं अमुक अमुक, पण हे अचानक नाही घडलं. म्हणजे तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो, 1920 पर्यंत
अगदी 1920 पर्यंत ज्या देशात लोकशाही निर्माण झाली त्या इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकारच नव्हता. म्हणजे स्त्रीला जे आज स्वातंत्र्य मिळालं आहे ते टप्प्याटप्प्याने मिळालेलं आहे, एकदम मिळालं नाही. पण आता आता मात्र ती पूर्ण स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभी आहे असं सूचित करणारी ही पैंजण नावाची कविता. त्याच्यासाठी रूपक वापरलेले, पूर्वीची जाड पैंजणं, मग हळू पैंजणं, मग ती पैंजणही गेली, मग सँडल आली आणि आता अनवाणी पायानं फिरायचं, कुठलीही बंधनं स्त्री आता जुगारणार नाही. हे पैंजण म्हणजे एक प्रकारचं समाजाने आपल्या संस्कृतीनं स्त्रीच्या आयुष्यावर घातलेल्या मर्यादांचं पैंजण आहे, अशी ती प्रतिकात्मक रचना करून अतिशय सुंदर ही पैंजण कविता इथे कवितेने सांगितलेली आहे. या भागाचा शेवटचा भाग आहे तो म्हणजे कवितेचे रसग्रहण. कवितेचे रसग्रहण, कवितेचा रसग्रहण करायचा म्हणजे काय हो? आम्ही सगळी साहित्य वाचतो, वेगवेगळी साहित्य वाचतो, पण कविता ही एक वेगळ्या पातळी असते. असं म्हटलं जातं कविता दोनदा लिहिली जाते आणि दोनदा तिचा आस्वाद होतो. म्हणजे एकदा कवी लिहितो त्यावेळेस तो त्याच्या भावना व्यक्त करतो आणि वाचणाऱ्या प्रत्येक जणाच्या वेगवेगळ्या भावना याच्यातून उद्दीपित होऊ शकतात. म्हणून कविता हा अतिशय सुंदर प्रकार मानला जातो. तो जितका कविता जितकी कवीची असते तितकीच ती रसिकाची देखील असते. आणि मग या कवितेचं जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आकलन करायचं असेल, जास्त रस घ्यायचा असेल, म्हणजे असं काही नाही की हे रसग्रहण तुम्हाला समजलं नाही म्हणजे तुम्ही कवितेचा आस्वादच घेऊ शकणार नाही. घेणार, तुम्ही आस्वाद घेऊ शकता. परंतु ज्याला आपण काय म्हणू, एखादी गोष्ट तुम्ही एखादी लेणी पाहताय आणि त्या लेण्यातली चित्र पाहताय, तुम्हाला आनंद देतील, पण त्या चित्रामागचं जर गणित तुम्हाला कळालं, त्याच्या मागची पार्श्वभूमी कळाली तर तुम्हाला अधिक आनंद देतात. तशीच कविता असते. त्या कवितेच्या मागची पार्श्वभूमी, त्या कवितेतले घटक, त्या कवितेचा छंद, त्या कवितेची लय, त्या कवितेचा भावार्थ, त्या कवितेचे वेगवेगळे घटक समजावून घेऊन ज्यावेळेस आपण कविता अभ्यासू त्यावेळेस ती कवितेचं रसग्रहण झालं असं म्हणता येईल. आणि काही घटक दिलेले आहेत, ती भाग मी आवर्जून मीच शिकवेल तुम्हाला. आणि कविता कशी आस्वाद घ्यायची ही फार सुंदर गोष्ट आहे, ही मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्यानंतर आहे आपल्या पाठ्यपुस्तकातला तिसरा भाग, तो म्हणजे साहित्य प्रकार. आणि यावर्षी आपल्याला नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय इथं करून दिलेला आहे. त्यासाठी सुरुवातीला अगोदर नाटक म्हणजे काय, नाटकाची थोडक्यात ओळख आहे, आणि त्यानंतर हसवा फसवी, ध्यानीमनी आणि सुंदर मी होणार, अशी 3 नाटकातले काही नाट्यांश आपल्याला इथं अभ्यासासाठी दिलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे नाटक हा साहित्य प्रकाराचा परिचय. नाटक म्हणजे काय? तशी नाटकाला एकूण जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा फार मोठी परंपरा आहे. अगदी संस्कृत वाङ्मयात सुद्धा आपल्याला नाट्य मिळतं. भरत मुनींनी नाट्य केवळ नाटक निर्माण नाही केलं, तर नाट्यशास्त्र, त्या नाट्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आपल्या भारतीय परंपरेमध्ये आहे. संस्कृतमध्ये अनेक ग्रंथ नाट्यशास्त्राचं वर्णन करणार आहेत. आणि मुळात कथा, कविता, कादंबरी या सगळ्यापेक्षा नाटक एक वेगळा प्रकार आहे. तो सादरीकरणाचा अंग असलेला प्रकार आहे, त्यामुळं त्याचं एक सौंदर्य वेगळे. त्याप्रमाणे नाटकाचे काही प्रकार आहेत, म्हणजे आपण ज्याला संगीत नाटक म्हणू. पूर्वीच्या काळी खूप मोठी संगीत सोबतराहरण असेल, संगीत मानापाना असेल, अशी नाटकं जी गाजली ज्यामध्ये संगीतावर जास्त भर असायचा, पदं गायली जायची, त्या संगीत नाटकाचा एक कालखंड होता. प्रायोगिक नाटकाची एक समांतर रंगभूमी आज आपल्यामध्ये चालते, जी की समाजातल्या गहन समस्या कुठल्याही विधिनिषेध न पाळता मांडते, प्रकर्षानं मांडते, ती अशी प्रायोगिक रंगभूमी आहे. 1960 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं निर्माण झालेली दलित रंगभूमी आहे. त्याबरोबर जी पूर्वापार चालत आलेली आहे, जी की व्यावसायिक नाटकं आपण ज्याला म्हणतो, ती व्यावसायिक नाटकं देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. तर अशी काही नाटकाचे प्रकार असतात, वेगवेगळे प्रकार आहेत. तिच्या रूपावरून प्रकार पडतात, त्याच्या सादरीकरणावरून प्रकाश पडतात. पण मुळात नाटक ही कला अगोदर आपण समजून घेऊ. म्हणजे नाटक काय असतं, तर तो एक सांघिक आविष्कार असतो. कुणी एक माणूस नाटक नाही सादर करू शकत, त्यासाठी एक वेगवेगळे घटक असतात. म्हणजे नाटक लिहिणारा, नाटकाची संवाद लिहिणारा संवाद लेखक, नाटकाची पटकथा लेखक असतो, नाटकाचं दिग्दर्शन करावं लागतं, त्याच्यामध्ये काम करणारी नटं असतात, त्यांचा अभिनय असतो, संगीत असतं, नेपथ्य असतं. स्टेज लावतो ना आपण, आजूबाजूला स्टेजचं जे सजावट असते त्याला नेपथ्य म्हणतात. ते नेपथ्य असतं, प्रकाश योजना असते, लाईट योजना असते, कुठंतरी कमी होतो, लाईट जास्त होतो, एखाद्या विशिष्ट पात्रावर लाईट टाकला जातो. तर हे सगळे घटक असतात. आणि ते घटक कसे कसे असतात, त्यांचा कसा कसा वापर केला जातो आणि ते नाट्य प्रकाराला कसं सौंदर्य प्राप्त करून देतात, हे आपण या नाटक साहित्य प्रकार परिचय या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. आणि जी 3 नाटकं दिली त्याचा मी थोडक्यात परिचय घेतो आणि हा भाग आपण संपूयात. पहिलं नाटक आहे दिलीप प्रभावळकर. दिलीप प्रभावळकर हे खूप गाजलेलं नाव तुम्ही ऐकलं असेल. मराठी चित्रपटांमधून तुम्हाला खळखळून हसायला लावणारा हा
जो नट आहे तो म्हणजे दिलीप प्रभावळकर. पण या नटाचे आणखी पैलू आहेत, तो अतिशय सुंदर असा लेखक देखील आहे आणि त्यांनी हसवा फसवी जे की व्यावसायिक रंगभूमीवर ज्यांनी खूप मोठी यशस्वीता मिळाली, हजारो प्रयोग या नाटकाचे आजपर्यंत झालेले आहेत, होत आहेत. तर असा हसवा फसवी नाटक. आता या हसवा फसवी नाटकामध्ये काय आहे तर अतिशय सुंदर प्रसंग, एक कार्यक्रम आहे आयोजक करताना, पण तो आयोजक धांदरट आहे कार्यक्रमाचा. आणि कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत ते त्यांच्या गावाहून निघालेत आणि इथं कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि मग ते कसे गावाहून निघालेत, कुठपर्यंत आलेले आहेत, याचं फार अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन या हसवापसूमध्ये आलेले. खटकेबाज संवाद असेल, शाब्दिक विनोद असेल, शाब्दिक कोट्या असतील, याच्यातून सतत प्रेक्षकांना हसवत ठेवण्याचं काम हे नाटक करतं. यातला काही अंश आपल्याला दिलेला आहे. संपूर्ण नाटक मिळून वाचा तरच त्याचा आनंद मिळू शकतो. त्यानंतर आहे ध्यानीमनी, प्रशांत दळवी यांचं हे थोडंसं गंभीर नाटक. म्हणजे नाटकाने असं नाही की केवळ हसवलं, तर नाटकाने ज्या मानवी आदिम संवेदना आहेत त्यांना स्पर्श करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. तर त्यातली आपल्या समाजातली फार मोठी समस्या आहे ती म्हणजे निपुत्रिकाची, निसंतान. एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीला, जोडप्याला मूलबाळ होत नाही, विलाज होतो पण नाही होत, निसर्ग आहे शेवटी. काही गोष्टींना निसर्गाच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. आणि मग अशा निपुत्रिक स्त्रीच्या ज्या वेदना असतात तिच्याकडे समाजाचा जो दृष्टिकोन असतो तो सगळं, आणि तिचं जे मातृ हृदय आसुसलेलं, मूल नसताना देखील ती एक स्त्री आहे, तिच्यात हृदय आहे. तर हा सगळा जो भावगर्भ आणि संवेदनशील जो भाव आहे तो या ध्यानीमनी नाटकामध्ये पाहायला मिळतो. ह्या मध्यवर्ती कल्पनेच्या अवतीभोवती पात्र आहेत, त्यांचं जगणं आहे, हे सगळं अतिशय सुंदरपणे प्रशांत दळवी यांनी मांडलंय. हे नाटक रंगभूमीवरही चांगल्यापैकी यशस्वी झालेला आहे. आणि तिसरा नाट्य घटक जो दिलेला आहे तो आहे सुंदर मी होणार. आता हे नाव पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला विनोदी असं वाटू शकेल, परंतु नाही. इथं एक फार वेगळा प्रश्न आहे. म्हणजे काय होतं, इंग्रज भारतात येण्या अगोदर आपल्या भारतामध्ये कितीतरी छोटे मोठे राज्य होते. आता मी तुम्हाला आकडा सांगितल्यावर तुम्ही होता, जवळपास 4,2500 राजे इंग्रज ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस होते. काही राजे तर अगदी एका छोट्याशा गावापुरतं, खेड्यापुरतं त्यांचं राज्य असायचं. आणि मग इतकी सगळी राजे, मग इंग्रजांनी काय केलं की छोटी छोटी राजे सगळी आपसात लढवून म्हणा मोठी होती, त्यांना हरवून म्हणा सगळी आपल्या आधिपत्याखाली घेतली. आणि त्या राजांनी एकत्र येऊन पुन्हा संघर्ष करून नये, जसं 1857ला सगळे राजे एकत्र आले आणि त्यांनी संघर्ष केला होता. त्यासाठी इंग्रजांनी यांना मांडलिक केलं आणि यांना दरमहा तनखा घोषित केली. आणि ती तनखा त्यांनी घ्यायची आणि इंग्रज सगळं त्याचं कारभार त्या राज्याचा पाहतील. हे फक्त त्या राज्याचे नामधारी राजे, म्हणजे जसं झाशीच्या राणीचं राज्य असो किंवा नंतर मराठ्यांचं राज्य देखील, दुसऱ्या बाजीरावनं हे मांडलिक राजा होता तो इंग्रजांचा. तर ह्या सगळी मांडलिक राज्य असायची. आणि मग हे मांडलिक राज्य स्वातंत्र्यानंतर काय झालं तर स्वातंत्र्यानंतर काही दिवस यांचे भत्ते सरकारनेही तसेच चालू ठेवले. पण इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांना ह्या संस्थानाचे भत्ते, यांची पगार दिली जायची, तनखा दिली जायची, ती बंद केली. मग बघा त्यांचं वैभव गेलं, राज्यही गेली, पैसाही गेला, तरी त्यांचं मोठेपण, ते म्हणतात ना सुंब जळाला तरी पीळ जात नाही, तसं यांचं जे राजेशाही थाट आणि त्यांचं जे राजेशाही वागणं होतं हे संपलं नाही. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळे प्रश्न निर्माण झाले, समाजामध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये आहे. तर हे अतिशय सुंदर पद्धतीने एका अशाच संस्थानिकांचं जीवन चित्रित करणारं सुंदर मी होणार हे नाटक. मी पुन्हा सांगतोय की ही तीनही नाटकं तुम्ही आवर्जून पूर्ण मिळवून पहा. इथं फार छोटे अंश नाट्य घटक दिलेले आहेत, मी तुम्हाला सार सांगितलं नाटकांचं. तर हे आवर्जून तुम्ही ही नाटकं मिळवा, नाटकं वाचा, तर तुम्हाला आनंद मिळेल. म्हणजे बघा, आज आपण 3 भाग आत्तापर्यंत आपण कंप्लीट केलीत. म्हणजे पहिला भाग होता जो पाठकवितांचा, दुसराही भाग पाठकवितांचा, परंतु काही वेगळ्या प्रकारच्या पाठ आणि कविता त्यामध्ये होत्या, त्या कुठल्या प्रकारच्या त्या आपण पाहिल्या. तिसरा भाग जो आहे साहित्य प्रकाराचा परिचय, ज्यात नाटकाचा परिचय दिलेला आहे. तर नाटकाचा परिचय आणि त्याच्यासाठी दिलेली जी 3 नाट्य अंश आहेत तीही आपण सविस्तररित्या पाहिलेली आहेत. आणि आता आपण इथं दुसऱ्या व्हिडिओमध्ये थांबतो आहोत. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या अभ्यासक्रमाचा जो शेवटचे 2 भाग राहिलेले आहेत, उपयोजित मराठी आणि व्याकरणाचा. आता मी पुन्हा सांगतोय मुलांनो, या सगळ्यांपेक्षाही जास्त मार्क्स असलेला आणि महत्त्वाचा जर भाग आहे तो म्हणजे हा उपयोजित मराठी आणि व्याकरणचा आहे. तो जर तुम्हाला समजला तर तुम्हाला सहज चांगले गुण मिळू शकतात. तर तुम्ही सगळेजण आपण उपयोजित आणि व्याकरण समजून घेऊयात. पुढच्या भागात हा भाग इथं संपवूयात. नमस्कार.